तेजस एक्सप्रेसमध्ये विमानाप्रमाणे सगळी सर्व्हिस मिळणार असं सांगण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या सीटच्या समोर लावलेले LED टच स्क्रीन्स. हे जे सगळे स्क्रीन्स लावलेले आहेत ते स्क्रीन्स अतिशय महत्त्वाचे आहेत आणि भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा बदलणारे सगळे स्क्रीन आहेत. आपण बघू शकतो सध्या माझ्या सीटच्या समोर ही स्क्रीन आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला व्हिडिओ सॉन्ग आपण बघू शकतो, व्हिडिओ बघू शकतो, ऑडिओ ऐकू शकतो. याच्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकारचे फीचर्स दिलेले आहेत. आपल्याबरोबर ही जी सिस्टीम आहे ती सिस्टीम बसवणारे एक अधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण आता बोलूया. तुमचं नाव काय सर? सत्या कश्यप फ्रॉम मेघदूत मीडिया. ये जो स्क्रीन्स बिठाए हैं आपने यहाँ पे, इस स्क्रीन्स के बारे में क्या बताओगे? इसमें क्या क्या खासियत है? इसके अंदर ये खासियत है, पहली बात तो कि रेलवे के अंदर हम लोगों ने वर्ल्ड का नंबर 1 प्रोडक्ट इंट्रोड्यूस किया है, जो कि 35 कंट्रीज के अंदर 35 देशों में ये चल रहा है. और देश मतलब वर्ल्ड की जाने मानी कंपनी MSI फंटोरो माइक्रोस्टार इंटरनेशनल, जो पिछले 30 सालों से कंप्यूटर पार्ट्स में मतलब मैन्युफैक्चरिंग करती है, उन्होंने हमारे कहने पे 2011 में ये चीज डेवलप करी इंडियन रेलवे में. और इसमें फिर हमने वर्किंग शुरू करी और फाइनली हमने इसमें दिया जैसे मूवीज, पैसेंजर मूवी देख सके, म्यूजिक MP3 सॉन्ग्स देख सके, सुन सके, रेडियो, पैसेंजर इंफॉर्मेशन सिस्टम, टच गेम्स और फोटो. और ये जितनी भी सारी चीजें हैं ये सब कस्टमाइजेबल है. मेन्यूज जैसे आगे आने वाले टाइम में आप देखेंगे यहाँ पर पैसेंजर फीडबैक फॉर्म भी होगा और प्लस इसमें आपको इंटरनेट ब्राउज करने की भी फैसिलिटी मिलेगी. यहाँ पैसेंजर इंटरनेट भी ब्राउज कर सकता है. आगे आने वाले टाइम पे पैसेंजर एब्सोल्युटली लाइव टीवी चैनल यहाँ पे देख सकता है. यानी कि आपका जो चैनल है ABP न्यूज, वो भी आगे आने वाले समय में यहाँ टीव्ही स्क्रीन पे आपको नजर आएगा. तेजस ट्रेनमध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका कोण बजावत असेल तर तो म्हणजे ट्रेनचा ऑफिशियल गार्ड. ट्रेनमध्ये 2 महत्वाची माणसं असतात. एक म्हणजे जो इंजिन चालवतो आणि दुसरा म्हणजे जो ट्रेनच्या अगदी शेवटाला असतो तो म्हणजे गार्ड. आता या गार्डच्या केबिनमध्ये आलेलो आहोत आपण आणि हे चिन्ह बघितलं की नेहमी आपल्याला माहिती असतं की शेवटला एक माणूस हे 2 झेंडे हलवताना आपला नेहमी दिसत असतो, तो म्हणजे गार्ड असतो. आता आपण या तेजस ट्रेनच्या गार्डमध्ये आलेलो आहोत, गार्डच्या केबिनमध्ये आलेलो आहोत आणि या तेजस ट्रेनच्या गार्डच्या केबिनमधून संपूर्ण ही जी ट्रेन आहे ती मॅनेज होणार आहे, ती कंट्रोल होणार आहे. सर आपका नाम बताओ. मेरा नाम GT शर्मा, CST मेलगार्ड मुंबई. सर क्या बताओगे, ये जो ट्रेन है ये ट्रेन का सबसे बड़ा कंट्रोल आपके पास है, मतलब इसके जो डोर्स के कंट्रोल है वो आपके पास है. फर्स्ट टाइम ऐसे इंडियन रेलवे में दिखा गया है कि ट्रेन के जो डोर्स है वो ऑटोमेटिक डोर्स है. क्या बताओगे ये कैसी सिस्टम है? देखिए साहब, ये जो है आपका पूरी गाड़ी हमारी कंप्यूटराइज्ड है और जो इसका बेस है वो फीड पाइप पर है. जो हमारे इंजन से जो प्रेशर बनाया जाता है फीड पाइप, और फीड पाइप जब पूरा गाड़ी के अंदर आ जाएगा 5.8 kg, तो उसी पे हमारी ये गाड़ी के डोर चार्ज होते हैं. जो उसका चार्जिंग जो हो जाएगा, चार्जिंग होने के बाद ही मैं उसको अपने केबिन से इसको कंट्रोल कर सकता हूँ. आता आपण आणखीन एक वेगळ्या सिस्टीमकडे आलेलो आहोत, जी सिस्टीम आहे स्मोक डिटेक्शन सिस्टीम. आपल्याला माहिती आहे की अनेक जे जनरेटर कार असतात त्या जनरेटर कारमध्ये अनेक वेळा आग लागते किंवा जे कोचेस असतात, जे डबे असतात त्या डब्यांमध्ये देखील आग लागते. पण ही आग कंट्रोलमध्ये करण्याची सिस्टीम आजपर्यंत भारतीय रेल्वेकडे नव्हती. पहिल्यांदा ती सिस्टीम या तेजस एक्सप्रेसमध्ये बसवण्यात आलेली आहे. ही आहे ती स्मोक डिटेक्शन सिस्टीम. आता ही कशी काम करते ते आपण बघतोय. हे जे सगळे या ठिकाणी अंक दिलेले आहेत ते सगळे अंक जे आहेत ते डबे आहेत वेगवेगळे. हा आहे तो पहिला डबा 163,999 आणि हा जो आहे तो शेवटचा डबा. असे सगळे डबे या ठिकाणी दिलेले आहेत. जर समजा यापैकी एखाद्या डब्यामध्ये थोडासा धूर आला तर या ठिकाणी त्या डब्याचं इंडिकेशन मिळतं आपल्याला. समजा आपण ज्या डब्यामध्ये आहोत म्हणजे हा आहे जनरेटर कार 163,999, तर याच्यामध्ये जर थोडासा धूर आला तर इथे आपल्याला इंडिकेटर मिळतं आणि आपोआप या ठिकाणी ही जी लाईन आहे ती चमकायला लागते. त्याच्यानंतर इथे जो बसलेला माणूस आहे त्याला कळतं की त्या डब्यामध्ये आग सदृश्य काहीतरी लागलेलं आहे, त्याच्यामुळे तो इथून काहीतरी हालचाल करू शकतो. जर हा जो 1 नंबरचा कॉल आहे तो नसेल, जर 2 नंबरचा कॉल असेल तर या ठिकाणी वरती एक सिस्टीम दिलेली आहे. ही जी सिस्टीम आहे ती इंडिकेटिंग करायला सुरुवात होते. म्हणजे ही जी लाल सिस्टीम आहे या ठिकाणी त्याच्यामध्ये दिवा पेटायला लागतो. त्याच्यामुळे आपल्याला कळतं की 2 नंबरचा कॉल आहे, म्हणजे जरा जास्त धूर येतोय, मोठ्या प्रमाणात धूर येतोय असं कळतं. आणि जर
आग लागली असेल म्हणजे आगीला सुरुवात होत असेल तर ही जी 3ऱ्या नंबरची सिस्टीम आहे ती वाजायला सुरुवात होते आणि या ठिकाणी हा फायर अलार्म आहे. हा वाजायला सुरुवात झाल्याच्या नंतर समजायचं की ट्रेनच्या डब्यामध्ये कुठे ना कुठे आग लागलेली आहे. त्याचबरोबर हा फायर सिस्टीम ही जी फायर सिस्टीम आहे ती ऍक्टिव्हेट झाल्याच्या नंतर आपण या ठिकाणी म्हणजे इथे बघू शकतो की नेमकं कोणत्या डब्यामध्ये कोणत्या कोचमध्ये आग लागलेली आहे. त्याच्यानुसार आपण किंवा इथे जो गार्ड बसलेला आहे तो गार्ड ब्रेक लावू शकतो, इमर्जन्सी ब्रेक लावू शकतो, त्याच्यामुळे गाडी थांबेल, ताबडतोब ऍक्शन घेता येईल. अशा प्रकारची ही स्मोक डिटेक्शन सिस्टीम पहिल्यांदाच भारतीय रेल्वेमध्ये या तेजस एक्सप्रेसद्वारे इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे. तेजस एक्सप्रेसचं हेच एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एका वेगळ्या प्रकारची लॅबोरेटरी या ठिकाणी डिझाईन करण्यात आलेली आहे. म्हणजे जे बाथरूम आहे जे टॉयलेट आहे ते एक वेगळ्या प्रकारचे आहे. त्याचबरोबर हा सगळा जो एरिया तो देखील वेगळ्या प्रकारचा या ठिकाणी डिझाईन करण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर सध्या आतमध्ये कोणतरी गेलेला आहे, हे बाथरूम जे आहे ते बिझी आहे हे सांगण्यासाठी या ठिकाणी ग्रीन लाईट या ठिकाणी लावलेला आहे. जेणेकरून आधी ज्याप्रमाणे आपल्याला आपण बघितलेलं आहे की जर ट्रेनच्या टॉयलेटमध्ये बाथरूममध्ये जर कोण गेलं असेल तर आपल्याला कळायचं नाही, पण आता मात्र स्पष्ट या ठिकाणी इंडिकेटर ठेवलेलं आहे की जर आतमध्ये कोणी गेलं असेल तर त्याबद्दल तुम्हाला बाहेरूनच माहिती मिळेल. अशी ही सिस्टीम जी आहे ती नवीन तयार करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर हे जे आपण डस्टबिन बघतोय हे डस्टबिन देखील वेगळ्या प्रकारचं आहे. आजपर्यंत आपण डस्टबिनचे फक्त काळ्या पिशव्या बघितल्या असतील किंवा वेगळे डबे बघितले असतील जे फक्त ठेवलेले असतात, पण हे जे डस्टबिन आहे ते वेगळं या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे वेगळे डिझाईन आहे. फायर एक्सटिंग्विशर ठेवण्यात आलेला आहे. सुरक्षा जी आहे ही महत्वाची आहे, त्याच्यामुळे फायर एक्सटिंग्विशर या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर जर आपण टॉयलेटच्या आतमध्ये गेलो तर ज्याप्रमाणे सांगितलं होतं आधी की या टॉयलेटमध्ये ऑटोमॅटिक आपल्याला सेन्सर लावलेला आहे. त्या सेन्सरमधून डायरेक्ट आपण फक्त या नळाच्या खाली हात जर धरला तर बघा डायरेक्ट पाणी या ठिकाणी आलं. हात बाजूला करायचं पाणी गेलं, पुन्हा हात जर आपण या ठिकाणी तर ऑटोमॅटिक पाणी येते. त्याचप्रमाणे या ठिकाणी हा सोप आहे. मी फक्त या ठिकाणी हात केल्यानंतर हा बघा सोप आलेला आहे. मग मला जर हात धुवायचा असेल तर ताबडतोब फक्त इथे हे करून मला असं हात धुवायला लागले. असं हे पूर्णतः ऑटोमॅटिक याप्रमाणे नवीन जे टॉयलेट आहे ते डिझाईन करण्यात आलेले होते. त्याच्यामुळे तेजस जी आहे ती चांगल्या दर्जाच्या प्रवासासाठी ओळखली जाते आणि अतिशय वेगळ्या प्रकारचे जे डिझाईन आहे ते अंमलात करण्यात आलेले आहे. तेजस ही एक अल्ट्रा प्रीमियम क्लास ट्रेन आहे. पूर्ण ट्रेनच ही एसी ट्रेन आहे, पण त्यात देखील एक बदल केला गेलाय. तो म्हणजे 2 वेगवेगळ्या प्रकारचे कोच याच्यामध्ये. मी सध्या उभा आहे तो आहे एक्झिक्युटिव्ह कोच, तर बाकीचे जे इतर डबे आहेत ते सगळेचे सगळे डबे हे चेअर कार आहेत. या एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये नेमकं असं काय आहे ते आता आपण बघणार आहोत. सुरुवात आपण करूया या एक्झिक्युटिव्ह क्लासच्या सीटने. मी सध्या सीटवर बसलोय. या सीटवर बसल्याच्या नंतर तुम्हाला लगेच जाणवतं की तुम्ही एक्झिक्युटिव्ह क्लासच्या सीटवर बसलाय. अगदी स्पेशियस अशी सीट आहे. त्याचबरोबर पाय ठेवण्यासाठी आणि पाय सोडण्यासाठी देखील चांगली व्यवस्था यामध्ये करण्यात आलेली आहे. सगळ्यात मोठी व्यवस्था आणि सगळ्यात चांगली जी चेअर कार मध्ये आहे ती म्हणजे आपल्याला जर झोपायचं असेल तर झोपण्यासाठी आपलं हे खालचे जे पॅड आहे ते आपोआप वर येतं, जेणेकरून आपण झोपू शकतो पाय सोडून. त्याचबरोबर जर तुम्हाला ऍडजस्ट करायचं असेल त्यानुसार हे ऍडजस्ट होतं. हे खाली देखील जातं आहे बघा. अशा प्रकारे आपण हे ऍडजस्ट करू शकतो. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे या ठिकाणी मागे उशी देण्यात आलेली आहे. त्याला आपण मराठीत उशीच बोलतो. ही उशी जी आहे ती आपण आपल्या हाईटनुसार ऍडजस्ट करू शकतो. ही वर खाली होते, आता मी ही खाली केली, त्याबरोबर ही वर देखील आपण करू शकतो. जसं मला झोपायचे जसं तुम्हाला झोपायचे तसं तुम्ही हे ऍडजस्ट करू शकता. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट म्हणजे हे स्पेशियस आहे. ही जी चेअर आहे त्याच्यामध्ये जास्त जागा आहे, त्याच्यामुळे आपल्याला बसायला अतिशय कम्फर्टेबल आहे. समोर म्हणजे ज्या स्क्रीन दिलेल्या आहेत, स्क्रीन सगळीकडे आहेत, पण ही जी स्क्रीन आहे याच्यामध्ये ती मोठी आहे. ती जवळजवळ 4 इंचाची ही स्क्रीन आहे आणि या स्क्रीनला मोठी डिस्प्ले असल्यामुळे चांगलं म्हणजे एखादा पिक्चर बघायचा असेल किंवा एखादं गाणं बघायचं असेल किंवा जे काही ज्या सुविधा आहे ज्या टीव्हीमध्ये त्या सगळ्या सुविधा त्या सगळ्या एन्जॉय करताना आपल्याला चांगला अनुभव येतो. मोठी स्क्रीन असल्यामुळे चांगलंच पिक्चर दिसतं. एकूणच या सगळ्यामुळे एक्झिक्युटिव्ह क्लासचं जे फेअर आहे ते देखील थोडंसं जास्त आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे एक्झिक्युटिव्ह क्लासची जे मील सर्व करणार आहेत म्हणजे जे खायला देणार आहेत जे जेवण आहे ते सगळं जेवण देखील थोडंसं वेगळं आहे. मेन्यूमध्ये थोडासा चेंज आहे. त्याच्यामुळे
फेअर जास्त असलं तरी एक्झिक्युटिव्ह क्लासचा एक फील जो आहे तो तुम्हाला याच्यामध्ये येणार आहे. आणि एक्झिक्युटिव्ह क्लास वेगळं का आहे हे देखील तुम्हाला ताबडतोब या ठिकाणी कळतं ज्यावेळी तुम्ही बघता 2x2 अशा या ठिकाणी सिस्टीम दिलेल्या आहेत. म्हणजे जी या ठिकाणी बसण्याची सिस्टीम आहे ती 2x2 आहे. तीच जे चेअर कार आहे त्याच्यामध्ये 3x2 अशी सिस्टीम आहे. म्हणजे एका ठिकाणी 3 लोक बसले, एका ठिकाणी 2 लोक बसले. ह्याच्यामध्ये मात्र असं नाही, याच्यामध्ये मात्र 2 आणि 2 अशी बाजूला लोक बसलेले असलेले आपल्याला दिसणार आहेत. त्याच्यामुळे एक्झिक्युटिव्ह क्लास हा वेगळा आहे, थोडंसं फेअर जास्त आहे पण सुविधा चांगल्या आहेत. या तेजस एक्सप्रेसमध्ये एक वेगळी खासियत जी आहे ती म्हणजे IRCTCची टीम. या IRCTCच्या टीमचं एक वेगळं वैशिष्ट्य यामध्ये आहे ते म्हणजे त्यांचा जो ड्रेस आहे तो ड्रेस खास या ट्रेनसाठी डिझाईन करण्यात आलेला आहे. आपण बघू शकतो त्यांचा हा ड्रेस एक थोडासा फनी टाईप आहे पण गोव्याच्या लोकांसाठीचा अतिशय परफेक्ट असा हा ड्रेस आहे. कारण की गोव्यामध्ये सगळेजण असेच हलके फुलक्या रंगाचे मस्त असे समुद्रकिनाऱ्याची नक्षी असलेले असेच सगळे ड्रेस घालतात, कपडे घालतात. त्याच्यामुळे त्यांचा हा ड्रेस असा डिझाईन करण्यात आलेला आहे. ह्याचबरोबर वरती एक स्पेशली डिझाईन केलेली गोवन टोपी देखील आहे त्यांनी जी घातली, जी हॅट जी आहे ती देखील गोवन आहे. त्यामुळे एक गोव्यात जाणाऱ्या माणसांना गोव्याचा एक फील यावा यासाठी हे दिलेलं आहे. आता मला ब्रेकफास्ट तर मिळालाय पण या ब्रेकफास्ट मधली सगळ्यात अनोखी गोष्ट आहे ती म्हणजे एक पदार्थ, जो पदार्थ आजपर्यंत कोणत्याही इंडियन रेल्वेमध्ये सर्व्ह केला गेला नव्हता. तो आहे कोथिंबीरची वडी. अस्सल मराठी पदार्थ, कोकणातल्या लोकांना जास्त आवडीचा असा पदार्थ. आपण बघू शकतो या ठिकाणी 2 पीस आहेत या कोथिंबीर वडीच्या. आणि खरं म्हणजे कोकणातल्या लोकांना आणि मराठी लोकांना हा जो पदार्थ आहे तो प्रचंड आवडतो. आजपर्यंत कधीच कोथिंबीर वडी ही भारतीय रेल्वेमध्ये दिली गेली नव्हती. पहिल्यांदा कोथिंबीर वडी सर्व्ह करण्यात येणार आहे. त्याच्यामुळे या कोथिंबीर वडीचा आस्वाद आता मी घेणार आहे. चमचमीत खायला मिळेल असं मला वाटलेलं पण यापेक्षा जास्त चमचमीत मिळेल अशी मी आता आशा करतो. खाऊया आपण. अप्रतिम स्वाद आहे, अप्रतिम टेस्ट आहे या कोथिंबीर वडीची. म्हणजे आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये पुण्यामध्ये अनेक फेमस हॉटेल्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर वडी खाण्यासाठी आपण जातो. पण याच्या पुढे तेजसमध्ये तुम्ही ट्रॅव्हल करा फक्त आणि फक्त कोथिंबीर वडी खाण्यासाठी. अप्रतिम चव आहे, कधीतरी नक्कीच या. कॅमेरामन म्हणून जयस्वालचा अक्षय भाटकर, ABP माझा, तेजस एक्सप्रेस.